वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. भक्तिभावाने लीन होऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत आणि आता वारी ही वाळवंटात आलेली आहे. डोळ्यांची नजर पुरत नाही असे सगळीकडे वारकरी विठू नावाचा गजर करताना दिसत आहे. ज्या ज्या दिंड्या आपल्या आपल्या पद्धतीने विठू नामाचा गजर करत चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगाच्या नावाचा गजर करत आहे. हे जे दृश्य पाहतात ते नामदेव पायरीचं आहे. इथून चंद्रभागेच्या तीरावर नामदेव महाराजांचं मंदिर दिसत आहे. वारकरी नगर प्रदक्षिणेसाठी चंद्रभागेतून मंदिराच्या दिशेने जाताना दिसत आहे. आणि हे मंदिरासमोरील दृश्य आहे. फुलांची आकर्षक अशी सजवणूक मंदिरावर केलेली आहे आणि वारकरी विठोबा रखुमाईचे दर्शन घेत. काही ठिकाणी वारकरी हलगीच्या तालावर मोठ्या आनंदात नाचत आहेत. हलगीचा ठेका जसा जसा वाढत आहे तसा तसा विठुरायाचा गजर पण वाढत आहे आणि वारकरी सुद्धा तल्लीन होऊन नाम गजरात आनंद घेत आहेत. टाळ, मृदंग, हलगी ज्या ज्या वाद्य प्रकार आहेत त्या त्या वाद्य प्रकारात विठ्ठल नामाचा माऊलींचा गजर करत वारकरी आपला पूर्ण तन मन धन तल्लीन होऊन नृत्य करत आहेत, आनंद लुटत आहेत. काही वारकरी वारीमध्ये फुगड्या खेळून सुद्धा आनंद घेत आहेत. आपण म्हणतो ना, वारीमध्ये काय सुख आहे हे आपल्याला तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय कधीच कळणार नाही. आणि ह्या माऊलींचा बैलजोडीने रथ ओढत पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आपापल्या दिंड्या घेऊन मंदिराच्या दिशेने जात आहेत. ही पालखी आहे माऊलींची. दर्शन घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी तिथे उसळली आहे. हा लाखोंचा जनसमुदाय पाहून डोळ्याचं फार न फिटतं. आयुष्यात एकदा तरी या स्वर्गसुखाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पंढरपूरमध्ये यायलाच पाहिजे असं मी तुम्हाला म्हणेन. बघा, आता माऊलीचा पालखी रथ जो आहे त्याची दर्शन घेण्यासाठी लोकांची घाई बघा कशा पद्धतीने चालू आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता माऊलीच्या रसाला हात लावण्याचा प्रयत्न लोक करत आहेत, वारकरी करत आहेत. आणि ते दर्शन झाल्यानंतर जो आनंद, जे समाधान माणसाला भेटत ते
शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आणि ज्या दिंड्या आपापल्या गावून पादुका मूर्ती घेऊन आलेल्या त्या डोक्यावर घेऊन प्रदक्षिणेसाठी पंढरपूरकडे चाललेले आहेत. आणि वारकरी नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मंदिराच्या दिशेने जात आहेत. हा सुख सोहळा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर पंढरपूरमध्ये आयुष्यात एकदा तरी येऊन हा आनंद घेतलाच पाहिजे असे मी सर्वांना सांगेन. जय हरी विठ्ठल विठोबा रखुमार.